हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच छान असा दाखवलेला आहे. असा भाग आपण पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला ही ठरलं तर मग ही मालिका जर आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पहिल्यांदा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता बसलेली असते मोबाईल घेऊन आणि मग श्वेता येते आणि म्हणते, अस्मिताताई कॉफी असं म्हणते आणि अस्मिताला कॉफी देते. मग अस्मिता म्हणते, प्रतिमा त्याला आपण उगाच जाऊ दिलं हॉस्पिटलला, किंवा मी तरी जायला पाहिजे होतं तिच्याबरोबर. तेव्हा तुम्ही सगळे गेला असतात तर सायलीताईंनी प्रश्न विचारले असते. म्हणून तर प्रतिमा आणि प्रतिमा एकट्या गेल्या, कल्पना मावशी आणि काका बरोबर नाही गेल्या. अस्मिता म्हणते, अगं सायली तिच्या रूममधून आली की विचारायलाच ना प्रतिमा कुठे आहे. तेव्हा श्वेता म्हणते, काय उत्तर द्यायचे ते ठरलंय ना आपलं. अस्मिता म्हणते, अगं कधीपर्यंत असं खोटं बोलत राहायचं. तेव्हा सायली म्हणते, हे काय आई कुठे आहे असं म्हणते आणि तिथे आलेली असते. आणि मग आता अस्मिता म्हणते, सुमन काकूचा कॉल आला होता ग, आणि ते रविराज काकांच्या ओळखीचे माणसं कोणीतरी भेटायला आलेत, म्हणून प्रतिमा त्याला जावं लागलं. तेव्हा सायली म्हणते, सगळेच मला न सांगता असे कसे चालले आहेत असं सायली म्हणते. तेव्हा श्वेता म्हणते, अगं अर्जुन सर आले नाहीत ना, म्हणून तू असं काहीतरी ही वेडावाकडा विचार करत आहे सायलीताई. आणि मग परत इकडे हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणतात, डॉक्टर अर्जुन कसा आहे आता. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला फॉल्स होऊ देणार नाही, आणि आता जखम झाली आहे ती खूप खोल आहे आणि ती मणक्यापर्यंत गेली आहे, त्यामुळे मणका डॅमेज झाला असण्याची शक्यता आहे. मग कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन याचा अर्थ काय आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा दादाची तब्येत थोडी क्रिटिकलच आहे आणि आपणाला एक सर्जरी करावं लागेल. तेव्हा प्रतापराव म्हणतात, चालेल डॉक्टर, जे गरज असेल ना ते सगळं करा. पण तेव्हा अश्विन म्हणतो, हो डॉक्टर, मला एक सांगा, ही सगळी सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड आहे आणि सर्जरीनंतर दादा रिकवर होण्याची किती चान्सेस आहेत असं अश्विन त्या डॉक्टरांना विचारत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ही सर्जरी तर प्रॉब्लेम असणारच आहे, आता कुठलीही गॅरंटी देऊ शकत नाही, तुम्हाला फक्त एवढे सांगतो, आमचे पूर्ण प्रयत्न आम्ही करू असं डॉक्टर म्हणत असतात. आणि मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली एकदम अस्मिताचा हात डोक्यावर ठेवते आणि म्हणते, माझी शपथ घेऊन सांग अस्मिता, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना. तेव्हा अस्मिताला, बोल अस्मिता असं म्हणत असते सायली. आणि मग अस्मिता काही बोलत असते, तेवढ्यात स्मित रडत असतो आणि मग स्मित रडतोय असं म्हणून अस्मिता हात झटकते आणि तिथून जात असते. आणि मग आता श्वेता, अगं तू काहीतरी सांग ना असं श्वेताला सायली म्हणते. तेव्हा श्वेता म्हणते, मी सांगते सायलीताई असं म्हणत असते. तेवढ्यात फोन वाजतो अश्विनचा आणि मग अस्मिताला फोन आलेला असतो. सायली म्हणते, अगं अस्मिताचा फोन आलेला आहे आणि त्याला फोन नेऊन दे तिला असं म्हणत असते. तेव्हा श्वेता सांगत असते, सायलीताई पण श्वेता सांगायचं नसतं ना, अस्मिताचा फोन आलेला आणि सायलीला सगळी माहिती द्यायची असते, त्यामुळे श्वेता नाटक करत म्हणत असते, अगं गोलूला शांत करते ना, तू घे तोपर्यंत, मी आलेच असं म्हणून तिथून गेल्यासारखं नाटक करत असते आणि तिथूनच थांबून बघत असते आणि मग मज्जा घेत असते. अश्विन म्हणतो, हॅलो अस्मिता, मी जे काही सांगतोय ते नीट ऐक, दादाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं म्हणतो. आणि मग इथे जे व्हिजिटिंगला डॉक्टर आले होते ना, ते खूप मोठे सर्जन आहेत, ते म्हणत होते की दादांच्या मणक्याला खूप मार लागला आहे आणि आपल्याला सर्जरी करावी लागेल, पण ती सर्जरीसुद्धा खूप क्रिटिकल आहे असं म्हणत होते. सर्जरी झाल्यावर दादाची काय अवस्था असेल, तो पूर्णपणे बरा होईल की नाही याची काही गॅरंटी नाही असं अश्विन म्हणत असतो. अगं दादाचा जीव धोक्यात आहे ग अस्मिताताई असं अश्विन म्हणतो. आणि हे सगळं सायली ऐकत असते आणि मग मोबाईल सायलीच्या हातातून एकदम खाली गळून पडतो आणि मग सायलीच्या हातातून, आणि हेच तिला आठवतं की दादाचा जीव धोक्यात आहे ग अस्मिताताई असं अश्विन म्हणलेला असतो. अस्मिताताई, सायली वहिनी आहे का ग बाजूला असं अश्विन फोनमध्येच विचारतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी नंतर फोन करतो असं म्हणून फोन अश्विन ठेवतो. आणि मग सायलीने ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि मग सायली म्हणते, असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत असं म्हणून ते मागे मागे सरकत असते. यांना काही नाही होऊ शकत, काही नाही होऊ शकत असं म्हणते, परत मागे सरकत असते आणि मग ते मागे पडणारच असते. श्वेता मात्र पाहत हसत असते आणि मग ती सायलीला धरत पण नाही. मग तिकडून समोरून अस्मिता येत असते, हे श्वेता पाहते आणि मग तेवढ्यात श्वेता पळत येते आणि मग सायलीला धरते. हे काय झालं सायलीताई असं श्वेता नाटक करत म्हणत असते. आणि मग अस्मिता आलेली असते आणि अस्मिता श्वेताला दिसते, त्यामुळे श्वेता तसं धरते तिला आणि मग तिला खुर्चीवर बसवतात दोघीजणी आणि मग म्हणत असतात,
माझा असतीस ना, तुझं लक्ष कुठे आहे, पडली असतीस ना, असं अस्मिता सायलीला म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता अस्मिता हे काय झालं आहे ग? सायली तेव्हा अस्मिता म्हणते, नाही काही होऊ शकत नाही अस्मिता, यांना काहीच झालं नाही ना, माझा जीव जाईल, मला काही झालं ना तर माझा जीव जाईल, मला नाही करमणार इथे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया ना, असं म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, अश्विन दादाचा फोन आला होता तुमच्या फोनवर आणि तिने घेतला, असं श्वेता सांगते. आणि मग अस्मिता म्हणते, सायली आपल्या अर्जुन बरा होणार आहे ग, आपण बसून राहायला हवं, असं म्हणते. आणि मग गळ्याला लावून घेते आणि मग ती सायलीला म्हणते, आणि मग शांत हो शांत हो, असं अस्मिता म्हणते आणि खूप रडत असते, शांत हो. पण सायली काही ऐकत नाही, ती खूप रडत असते. प्रेक्षकांनो, असंच म्हणत असते, नाही मला नाही कळणार, असं म्हणत असते. बाप रे प्रेक्षकांनो, खूपच भावनिक असा सीन आहे, खूपच रडायला येत आहे बघताना आणि मग बोलताना सुद्धा. आणि मग सायली म्हणते, नाही नाही मला हॉस्पिटलला जायलाच हवं आणि मला हॉस्पिटलला जावंच लागेल, असं सायली. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली सायली नाही नाही, तेव्हा नाही थांबू शकत, असं सायली म्हणते. आणि मग अस्मिता म्हणते, या अवस्थेत तू कशी जाशील? तेव्हा अस्मिता हात जोडते आणि म्हणते, सायली ऐक माझं, मी हात जोडत आहे, ऐक माझं. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता तू येत नसशील ना तर मी एकटी जाईन हॉस्पिटलला, असं म्हणते. आणि मग ती जात असते. आणि मग इकडे परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई, प्रतापराव, चैतन्य, अश्विन, प्रतिमा त्या तिथे सगळेच असतात. आणि मग कल्पनाताई उठतात आणि मग परत जाऊन बसतात जागेवर. आणि मग प्रतापराव चैतन्याच्या गळ्याला मिठी मारतात. आणि मग दादा आणि मग तिथून एक नर्स येते आणि मग अर्जुनपासून आणि काहीतरी सांगत असते. मग कल्पनाताई सुद्धा उठतात आणि दारात जाऊन अर्जुनला परत बघतात आणि तब्येत कशी आहे, आणि मग परत येतात कल्पनाताई. आणि मग प्रतिमा त्यांच्या गळ्याला पडतात आणि रडत असतात. मग आणि कल्पनाताईला सांगता सुद्धा येत नाही. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं अस्मिता घरी वाट बघत असेल, तेव्हा अर्जुनच्या तब्येतीबद्दल कळवायला हवं. तेव्हा प्रतापराव म्हणतात, तिला काय सांगणार आहोत, अर्जुनची ही अवस्था आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, मी मगाशी अस्मिताताईला कॉल केला होता, तिला सांगितलं आहे की दादाची कंडिशन क्रिटिकल आहे, पण नक्की काही बोलली नाही ती. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, तिच्या आजूबाजूला सायली असणार, सायली समोर अस्मिता काहीच बोलू शकणार नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, म्हणून मी पुढे काहीच बोललो नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मला खूप काळजी वाटते, असं कल्पनाताई म्हणत असतात. तेव्हा अर्जुनला ह्या अवस्थेत बघू शकणार नाही. चैतन्य म्हणतो, जर चुकून सायली वहिनीला कळालं तर तिची काय अवस्था होईल, कल्पनाच करवत नाही. कल्पनाताई म्हणतात, मला तर देवावर खूप राग येतोय, तो का आपल्याशी असं वाईट वागतोय, का माझ्या मुलाच्या जीवाशी खेळतोय. तो माझ्या अर्जुनला काही झालं किंवा सायलीला काही झालं ना तर मी परत कधीही कुठल्याही मंदिराची पायरी नाही चढणार, असं कल्पनाताई ठामपणे सांगत असतात. तेवढा चैतन्याचा फोन वाजतो आणि मग इन्स्पेक्टर सावंतचा फोन आलेला असतो चैतन्यला. आणि चैतन्य म्हणतो, बोला इन्स्पेक्टर सावंत, असं म्हणून तिथून जातो. परत इकडे सायलीचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता म्हणते, हे बघ सायली, तू हट्ट करू नकोस, तुला कोणीही काही सांगितलं, तुला त्रास होईल म्हणून तुला कोणी काहीही सांगितलेलं नाही, मम्माने आणि डॅडने सुद्धा सांगितलेलं नाही, तू इथेच थांबली पाहिजेस, म्हणून मम्मा आणि डॅड हॉस्पिटलला गेले आहेत. आणि मग सायली म्हणते, आई पण नंतर तिथेच गेली ना, असं सायली म्हणते. आणि तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून माझ्यापासून लपून ठेवलं, असं सायली म्हणत असते, रडत असते. या अवस्थेत सुद्धा तुम्ही माझ्यापासून इतकी महत्त्वाची गोष्ट कशी लपवू शकता, असं कसं काय वागला तुम्ही, ते काही नाही, मला हॉस्पिटलला जायलाच हवं. तेव्हा अस्मिता म्हणते, मी तुझ्या पाया पडते, प्लीज जाऊ नकोस ग प्लीज, असं म्हणत असते. तेव्हा श्वेता सुद्धा म्हणते, प्लीज सायलीताई, तुला अर्जुन सरांची अवस्था बघवली जाणार नाही, तुला त्रास होईल आणि बाळालाही त्रास होईल, प्लीज. तेव्हा अस्मिता धरत असते सायलीला, प्लीज प्लीज म्हणत असते. तरी सायली म्हणते, मी नाही थांबू शकत अस्मिता, मला जाऊ दे, असं म्हणत असते. तेव्हा अस्मिता, श्वेता तू स्मित आणि गौरीकडे लक्ष दे, मी सायलीला थांबवते, असं म्हणून अस्मिता तिथून सायलीच्या पाठीमागे जात असते. तेव्हा सायली पुढे पुढे जाते आणि अस्मिता पाठीमागून जात असते. आणि मग श्वेता, सायलीताई असं म्हणते, नाटकं करत ते तिकडे जाते पाठीमाग. आणि मग पोलीस स्टेशनमधला सीन दाखवलेला आहे. जो महिपतचा गुंड असतो त्या गुंडाला खूप मारहाण सुरू असते. मग इन्स्पेक्टर सावंत आणि निकम खूप मारत असतात. आणि मग सावंत म्हणतात, त्या मुलीच्या बाबतीत काय काय घडत होतं ते कोणाच्या सांगण्यावरून करत होतात सांगा. तेव्हा तो, तुम्हाला यातलं काहीच नाही माहिती, मला काही नाही माहिती, असं तो गुंड म्हणत असतो. तेव्हा तो निकम म्हणतो, पैसे घेऊन काम करतोस ना तू, आणि कोणाकडून पैसे घेतोस माहीत नाही तुला, कोणत्या मुलींना
फोन पळवायला सांगितलं होतं, बोल असं म्हणत असतात. परत काठीनं धू धू मारत असतात. त्या दोघांना खूप घाम आलेला असतो त्या इन्स्पेक्टरांना. मग तो गुंड म्हणून तुम्हाला सोडा, मला काहीच माहीत नाही. तो गुंड असं म्हणत असतो, मला माहीत नाही, मला सोडा असं सांगतो. सावंत म्हणतात, तू असं ऐकणार नाहीस असं म्हणतात आणि तोंडावर एक ग्लास पाणी भरून फेकून मारत असतात. मग तोंड उघड, बोल बोल असं म्हणत असतात दोघेही. पुन्हा तोंड उघड असं म्हणत असतात, सोडा साहेब मला, सोडा, असं मला काहीच माहिती नाही. मग निकम आणि सावंत पुन्हा त्याला गुंडाला मारत असतात. परत इकडे सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायलीला काहीही कळत नसतं की पायात आपली चप्पल आहे की नाही. ती चालत असते आणि मग तिला एक गाणं, म्हणजे जे ठरलं तर मग या मालिकेचं गाणं आहे ते आठवतं. जवळ राहुनी दूर दूर तू, हे गाणं लागलेलं असतं आणि सायली चालत असते आणि मग ती सायलीला आठवत असतं अर्जुनचं आणि सायलीचं लग्न कशा प्रकारे झालेलं आहे आणि ते गाणं लागलेलं असतं. कळेल किंवा तुला ही व्यथा, हे गाणं सुरू असतं आणि सायली चालत असते. माझ्या नजरेने बघ तुलाच तू, दोन किनारे आपण दोघे, भेट अचानक होईल का, असं गाणं सुरू असतं आणि मग सायलीला आठवत असतं पूर्वी सायलीने ते श्वासात श्वास गुंतले असे म्हणत असते आणि मग कळतच गाणं असं असतं आणि मग ते दोघेही पाठीमागे दाखवलेला भाग असतो, तो डान्स करत असतात रस्त्याने आणि मग पहिल्या भागामध्ये दाखवलेलं सायली पाण्यात पडत असते आणि मग अर्जुन तिला एकदम वाचवतो आणि धरतो आणि तेच गाणं अजून परत लागलेलं असतं आणि मग सायलीला परत आठवलेलं असतं की ते दोघेही बसलेले असतात आणि ती उशी असते, हे गाणं आठवलेलं असतं आणि मग परत सायली चालत असते आणि मग पाठीमागून अस्मिता येते. अगं सायली, असं कुठे चालली आहेस तू, कशी चालली आहेस तू, तुझ्या पायात चप्पल पण नाही आहे असं म्हणते आणि मग अस्मिता चप्पल घेऊन आलेली असते आणि मग चालतच ती ड्रायव्हरला फोन करते, ड्रायव्हर काका गाडी घेऊन पुढे या, असं अस्मिता फोन करते ड्रायव्हरला आणि मग अस्मिता चप्पल घेऊन आलेली असते सायलीचा आणि या गेटपाशी या असं म्हणत असते. सायलीला चप्पल देते. थांब, ऐक ना, तुला हॉस्पिटलमध्ये जायचं ना, आपण जाऊयात, पण प्लीज अनवाणीत जाऊ नकोस, प्लीज चप्पल घाल, असं अस्मिता म्हणत असते आणि मग सायली ही ती चप्पल घालते आणि तिची चप्पलमध्ये पायसुद्धा जात नसतो, तिचं लक्षच नसतं, तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असतं आणि मग अस्मिता सायली खाली बघत नसते, सायली पडत असते. मग अस्मिता धरते आणि ध्यान तिचं हरपलेलं असतं. परत पोलीस स्टेशनमधला सीन दाखवलेला आहे. तिथे एक डॉक्टर येतात आणि ते डॉक्टर म्हणतात, पोलिसांनी त्या म्हणत असतात, मानसीला म्हणत असतात, पोलिसांनी तुझी सुटका केली आहे की नाही, आता तुला कुठलाच धोका नाही, पण तुला ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांना शिक्षा तर व्हायलाच हवी, त्यासाठी माझ्या काही प्रश्नाचे उत्तर देशील, असं ती डॉक्टर म्हणत असते आणि मग सायलीला ती मानसिक डॉक्टर असते. मग इन्स्पेक्टरच्या तोंडाला पाहते मानसी आणि मग खाली बघते आणि मग ती डॉक्टर म्हणते, पाणी पे, असं म्हणत असते आणि परत पाणी देते आणि मग ते डॉक्टर म्हणतात, मला सांग, तुझ्या बाबतीत काही चुकीचे तर घडले ना, तुला कोणी नेलं होतं, असं प्रश्न ती डॉक्टर विचारत असते मानसीला. या सगळ्यांच्या मागे कोण आहे हे माहिती आहे का तुला, असं विचारत असते. नंतर मानसी काहीच बोलत नाही. आता राकेशचा माणूस एक असतो, त्या माणसाला राकेशने पाठवलेलं असतं हवालदाराकडे आणि तो म्हणत असतो, सायलीच्या केसमधली एक मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आहे ना, काही बोलली का ती, असं म्हणत असतो आणि मग तो हवालदार म्हणतो, तुला काय माहिती करायची आहे का, कोण आहेस तू, पत्रकार आहेस का. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही हो, मी पण एका लेकीचा बाप आहे, हे ते माझ्या पोरीसारखे आहेत, म्हणून मला काळजी वाटते की मुलींच्या बाबतीत असे नको व्हायला, असं तो माणूस म्हणत असतो. तो हवालदार म्हणतो, अच्छा, काही बोलली नाही ती, एका गुंडाला पण ताब्यात घेतला आहे, तो पण काही अजून तोंड उघडलेला नाही, असं आमचे साहेब, सावंत साहेब आणि निकम साहेब आहेत, त्या दोघांनाही बोलतं करतीलच, असं तो हवालदार सांगत असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, साहेब, असं म्हणतो आणि काही पैसे दाखवतो हवालदाराला आणि म्हणतो, तुमच्या पोरांच्या भवितव्यासाठी ठेवा, असं म्हणत असतो आणि त्या पोरीपर्यंत, त्या माणसापर्यंत माझा एक निरोप पोहोचवा. तेव्हा हवालदार म्हणतो, मला वाटलंच होतं, काहीतरी काळं वेळ नक्कीच आहे, मला लाच देतोस, मी जबाबदारी तुम्हाला जमणार नाही, मी माझ्या वर्दीशी इमानदार आहे, हे अशी इज्जत करतोस तू, चल निघ, परत इथे तोंड दाखवू नकोस, ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे, असं हवालदार त्या माणसाला म्हणतो आणि मग तो माणूस येतो आणि तेच राकेश सगळं पाहत असतो आणि गाडीत बसून तोंडाला बांधलेला माणूस असतो राकेश. परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे.
अर्जुनला बाहेर घेऊन आलेले असतात आणि मग कल्पनाताई उठून अर्जुन बाळा उठ उठ असं म्हणत असतात, रडत असतात. अर्जुन उठ ना राजा असं म्हणत असतात. अर्जुनच्या जवळ जातात तेव्हा प्रतापराव कल्पना शांत हो, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊ दे. तेव्हा अश्विन म्हणतो शांत हो आई, मम्मा डॉक्टरांना कोऑपरेट करावंच लागेल ना, हवं ना, असं आपण जर वागलो तर कसं चालेल. आणि मग परत कल्पनाताईला समजावत असतो आणि मग अर्जुनला घेऊन जात असतात आणि त्याला हॉस्पिटलच्या ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये नेण्यात येत असतं. तेवढ्यात येते सायली आणि अस्मिता आणि मग सायली म्हणते थांबा असं जोरात म्हणते आणि मग अर्जुनकडे एकदा पाहते आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सायली ते कशी आली. आणि मग सायली बघते त्यांच्याकडे खूप सारे संगीत सुरू असते, ए धुंदन असं संगीत सुरू असतं आणि मग सायली हळूहळू अर्जुनकडे येते आणि मग आता सायली म्हणते कोणीतरी सायलीचे फोटो काढून घेत असतं चोरून. आणि मग कल्पनाताईसुद्धा सायलीच्या तोंडाकडे बघत असतात. सायली पूर्ण पायापासून ती लाईन ते सगळं बघत असते निरखून आणि अर्जुनकडे बघत असते आणि सायली म्हणते काय झालं यांना, असे का झोपलेत हे इथे, असं काही झोपलेत, काय चाललं हे, असं सायली म्हणत असते. मानसीला आणायला बाहेर पडले होते हे, अहो उठा बघू काय चाललंय तुमचं, असं सायली अर्जुनला म्हणत असते. अहो मानसीला सुखरूप आणायला बाहेर पडला होतात ना तुम्ही, अहो तुम्ही शब्द दिला होतात ना की मला मानसीला सुखरूप घरी घेऊन परत येईन म्हणून, आणि मला माहिती आहे तुम्ही तुमचा शब्द नेहमी पाळता. अहो उठा, त्यासाठी तर उठा चला, असं सायली म्हणत असते. खूप झाला आता, उठा, अहो उठा, आपल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला, मी नाही बघू शकत तुम्हाला असं झोपलेला, अहो उठा ना, असं म्हणत असते. आणि मग सगळेजण रडत असतात सायलीची ही अवस्था बघून आणि कोणीतरी फोटो काढून घेत असतं. आणि मग सायली उठा ना उठा ना उठा असं करत असते. खूप हायपर झालेली असते, अशी ही हायपर झालेली असते. ऑपरेशनसाठी त्याला आत घेऊन जात आहेत वहिनी, असं अश्विन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते उठा ना उठा असं म्हणत असते. माहीत नाही मी यांनाही तर नाही सोडू शकत, असं सायली म्हणत असते. आणि मग सगळे समजावत असतात. अस्मिता कल्पनाताईसुद्धा सायलीला समजावत असतात आणि मग सायली कोणाचंही ऐकत नसते. मग कल्पनाताई आणि अस्मिता तिला दाबून असं धरतात आणि मग खूपच भावनिक असा सीन दाखवलेला आहे. इकडे परत राकेशचा सीन दाखवलेला आहे. राकेशला फोन आलेला असतो, आता फोन कॉन्फरन्सवर असतो, आता फोनमध्ये नागराजसुद्धा आलेला आहे. आणि मग सचिन म्हणतो काही कळलं का राकेश, त्या माणसाने तोंड उघडलं का आणि अण्णाचा माणूस काही बोलला का, ते मला राकेश म्हणतो. इथून एका माणसाला हाताला धरून मानसीकडे त्या माणसाने अजून तोंड उघडलेलं नाही असं कळलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते नशीब माझं, पण आधीच सांगितलं होतं ना त्या दोघांना परत भेटा म्हणून सांगितलं होतं. आता त्या माणसाला सांगा की अजिबात तोंड उघडायचं नाही आणि त्या मानसीला बजावून सांगा फक्त आणि फक्त सायलीच्या विरोधातच तोंड उघडायचं, असं प्रिया म्हणत असते. आणि हे काम झालं का नाही राकेश बोल. त्यामुळे प्रिया म्हणते बोल ना, अजून काही सांगते, तलवार अजून आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहेच की, असं प्रिया म्हणत असते. ते दोघंही कधीही कुठल्याही क्षणी आपल्या विरोधात जाऊ शकतात, आपल्याला दगा देऊ शकतात. तू असाच गप्प बसून राहणार आहेस का राकेश, तुम्हाला नाही, माझं काम चालू आहे. तिथे एक जवळ या टपरीवर एका पोलीस स्टेशनला चहा देणारा माणूस आहे आणि त्या माणसाला मी गाठला आहे, त्याला थोडे पैसे दिलेत आणि आपली चिठ्ठी दिली आहे. ती चिठ्ठी मानसीपर्यंत आणि त्या माणसापर्यंत पोहोचली की आपलं काम झालं, टेन्शन नाही, असं राकेश म्हणत असतो. आणि मग महिपत म्हणतो नक्की का रे बाबा, का त्याच्यात पण तू माती खाणार. तेव्हा राकेश म्हणतो अण्णा आता काहीतरी करायला हवं ना, तर आता मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि त्या हवालदाराला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण तो जरा जास्तच इमानदार निघाला. तेव्हा महिपत म्हणतो पोलीसवाले अरे इमानदारच असतात, आपल्याला जे 1-2 नग भेटलेत ना, ज्यांनी आपला फायदा करून दिला, कळलं, असं महिपत म्हणत असतो. आणि मग नागराज म्हणतो मी एक मिनिट असं म्हणत असतो. काय चर्चा करत राहणार आहात का तुम्ही श्वेतामध्ये, मग काय तर नेहमी नुसती अशी चिडचिड अशाने आपल्या प्लॅन होणार आहे का. मग परत आता हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणतात आपला अर्जुन एकटाच त्या गुंडाशी लढला. तेव्हा चैतन्य म्हणत असतो जीवाची बाजी लावून मानसीला गुंडाशी लढून अर्जुनने जीव वाचवला आहे मानसीचा, असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते म्हणजे आता मानसी कशी आहे, आता बरी आहे का. तेव्हा चैतन्य म्हणतो हो बरी आहे आता आणि ती पोलिसांच्या ताब्यात आहे, असं चैतन्य म्हणत असतो. आणि मग आता तिला त्या डॉक्टरकडे देण्यात आलेलं आहे, कारण तिला पण थोडं रिलॅक्स व्हायची गरज आहे. आणि मग तेवढा डॉक्टर बाहेर येतात आणि मग आता सायली हात जोडते आणि म्हणते मी हात जोडते डॉक्टर, पण माझ्या नवऱ्याला
लवकर बरं करा, यातून यांना लवकर बाहेर काढा डॉक्टर, मी हात जोडते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करतोय आणि बाकी सगळे देवाच्या हातात, असं ते डॉक्टर म्हणत असतात. आणि मग आता सायलीला देव दिसतो आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आणि मग आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. उद्याच्या प्रोमोमध्ये सायली म्हणत असते, माझ्या हातून कुंकवाचा करंडा सांडला होता ना, त्याची शिक्षा मिळाली का यांना, असं सायली म्हणते. आणि माझ्या प्रेमाला अशी सतत परीक्षा का द्यावी लागते देवी आई, तुला यांना लवकरात लवकर बरं करावंच लागेल, असं सायली म्हणत असते. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.